महाराजांचं गाणं आणि वैभवने भरभरून तुमच्याबद्दल आणि गाण्याबद्दल बोललेलं आहे. तुम्ही काय सांगाल? खरं तर एवढं मोठं गाणं मराठी चित्रपटात शिवाजी महाराजांचं बऱ्याच दिवसांनी आणि मला वाटतं कदाचित पहिली वेळ असेल. त्यामुळे त्या गाण्याचं एक ग्रँजर वेगळं आहे. पंकजने खूप चांगलं म्युझिक केलं आहे आणि चांगल्या पद्धतीने गाणं घडलं आहे. गाणं करताना फक्त मला कल्पना दिली होती आशिषजीनी की अशा पद्धतीचं गाणं काहीतरी आपण विचार करतो आहे. पण त्याच्या आधीचा सिक्वेन्स जो वैभवने फाईट सिक्वेन्स केला आहे तो खूप छान शूट झाला होता. त्यानंतर येणारं गाणं तेवढं ताकदीचं पाहिजे होतं. त्यामुळे ते करताना थोडं टेन्शनही होतं. पण गाणं आल्यानंतर फोक हा माझा बाज असल्यामुळे मला तेवढं तसं वाटलं नाही की काय करूया, पण काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी घडलं पाहिजे. त्यामुळे त्या पद्धतीने आशिषजींशी बोललो मी की एवढे डान्सर एवढं सगळं आम्हाला मिळेल का? तर शेवटी ते प्रोड्युसरही आहेत आणि डिरेक्टरही आहेत. सगळ्या गोष्टीचा ताळमेळ करून त्यांनी मला त्या परमिशन्स दिल्या आणि त्या पद्धतीने आम्ही डान्स बसवायला सुरू केलं. डान्स बसवला, पण त्याला रिझल्ट न्याय कसा देईल? शेवटी आर्टिस्टवर बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. पण वैभवने सुपर्ब परफॉर्म केला आहे. वेगळी एनर्जी, म्हणजे असं वाटतं की त्या फाईटमधून तो आला आहे आणि त्या ताकदीने तो गाणं परफॉर्म करतो आहे. त्यामुळे खूप छान मेळ जमला आहे आणि हे गाणं खूप हिट होईल असं मला वाटतं. जसं तुम्ही म्हणालात की तुमचा फोके आहे, पण प्रत्येक वेळी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न तुमचाही प्रेक्षकांना असतो. प्रत्येक वेळी तेच रिपीट नाही करू शकत. ह्या गाण्याची काही स्पेशालिटी आहे तुम्ही ठरलं की हे मला पडद्यावर नाही, कसं आहे की महाराष्ट्राची लोककला, इव्हन भारताची लोकं खूप मोठी आहेत. त्याला मर्यादा नाही आहे, त्या मर्यादेच्या पलीकडे आहेत. त्यातून रोज वेगवेगळं सुचतच जातं. जसं आता मला म्हणायचं आहे की आपण आज नवीन गोष्टी करायला लागलो. महाराष्ट्राची लोककला किंवा भारताची लोककला सोडून आपण पाश्चात्यांचं बऱ्याच फिल्ममधून वेस्टर्न आणि याच्यावर डान्स यायला लागले, त्याच्यावर फिल्म बनायला लागल्या. पण मला म्हणायचं आहे की शेवटी त्यांची लोककला आहे ना, मग त्यांची लोककला आपण आत्मसात करतो आहे. पण मला असं म्हणायचं आहे, मग आपली लोककलेत पण खूप काही ठेवलेलं आहे. जुनीच गाणी बघायचं झालं तर अपलम चपलमसारखं गाणं आहे, ओटो बेसी बातसारखं गाणं आहे, इन्ही लोकोनेसारखी गाणी आहेत. ती आजही हिट आहेत, कधीही लागली तरी हिटच आहेत ती. हे जे पाश्चात्य संगीत आपण आत्मसात करतो आहे त्याला लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे या आपल्या महाराष्ट्राची लोककला किंवा भारताची लोककला ही खूप मोठी असल्यामुळे प्रत्येक गाण्यात त्या त्या विषयाप्रमाणे, म्हणजे समजा मी जय मल्हारचं ओपनिंग सॉन्ग मी केलं आहे, त्यामुळे तो खंडोबासाठी लोक काय आहे, खंडोबा म्हणजे काय, तर ती कॉन्सेप्ट ठेवून डोक्यात केलेलं आहे. आज शिवाजी महाराजांचं गाणं, तर मग ते गाणं कशाच्या बाजूने जातं? त्या गाण्यात एनर्जी होती, ती देवासाठी एनर्जी होती की बाबा हा आपला देव आहे. त्या एनर्जीमध्ये गोडवा होता. ही एनर्जी आहे, हा महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे आणि त्या दैवताची एनर्जी की त्याने नेमकं केलं काय आहे त्याच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. तर काय करूया, तर चला त्या गाण्यावर जोरदार नाचूया. तर या कॉन्सेप्टवर ती एनर्जी कशी दिसेल आणि लोकांना वाटेल की येस यार, गाणं बघितल्यानंतर वाटतं की शिवाजी महाराजांचं गाणं आहे, हे डोक्यात ठेवून ते कोरिओग्राफ करून त्या पद्धतीने केलं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.